तर मोठमोठे बंगले पाहिजे, 20 लाखाचा 40 लाखाचा करोडचा बंगला आहे की नाही. ते ग्रामीण घरं पण आहेत आणि मोठी घरं पण आहेत. अगदी 5-5, 10-10 करोडचे पण फ्लॅट्स आहेत आहे की नाही. त्याच्यात कपडे पण कसे आहेत, पहिले आपलं 500 रुपये शर्ट पॅन्ट घ्यायचं, आता जीन्स पॅन्ट कितीला येते 1800 रुपये बरोबर. पुन्हा ड्रेस कधी कधी 2-3 हजाराचा. आणि अन्न कसं असतं हल्ली, पहिले कसं तरी मुश्किलीने आपण 3-4 वडापाव खायचो, 6 रुपयात मिसळ मिळायची, 2 रुपयात वडापाव मिळायचा. आपण देतो का? आता कुठे जातात आपण, पिझ्झा, बर्गर, मॉल आहे ना, सुधारणा आहे, सगळ्या सुधारणा आहे. मग हे सगळं सुधारत असताना, सगळ्या गोष्टींच्या किमती वाढत असताना आपली रक्कम, आपली इन्कम तर तिथेच आहे बरोबर. आपल्याला अजूनही वडापाव खायचे वांदे, मित्रांनी दिला तर आपण खातो, ही परिस्थिती आहे. मग आपण कधी मित्रांना देणार किंवा आपण कधी लोकांना देणार. तर ही परिस्थिती जर बदलायची असेल तर कोणतीही परिस्थिती, प्राथमिक आणि दुय्यम गरजा जर बदलायच्या असतील तर आपल्या हातात काय पाहिजे, पैसे पाहिजे. पैसे कधी येणार आपल्या हातात, कष्ट करावे लागतील किंवा डोकं लावावं लागतं बरोबर. डोकं पण कष्ट लावण्या, कष्टाचाच एक भाग आहे. आणि म्हणून आपल्या हातात काय असतं, कला असते. काय असली पाहिजे, अशी कोणती कला तुमच्या हातात असली पाहिजे की ज्या कलेचं रूपांतर कशात होईल. मग कोणती कला आहे तुमच्याकडे, आता वेल्डिंग आणि इलेक्ट्रिशियन सोडून द्या, या व्यतिरिक्त अशी कोणती कला तुमच्याकडे आहे